नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर कोट्यावधी कर्मचाऱ्यांना EPFOचा दणका याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ही PF धारकांसाठी महत्त्वाची माहिती काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, कोट्यावधी कर्मचाऱ्यांना EPFOचा दणका। पहा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFOने नियोक्ता आणि कर्मचाऱ्यांसाठी PF सह पेन्शनच्या नियमामध्ये काही महत्त्वाचे बदल या ठिकाणी जाहीर केले आहेत। पेन्शन संस्थेच्या नियमातील नवीन बदलामुळे कर्मचाऱ्यांना धक्का बसला असतानाच नियोक्ता म्हणजे कंपनीच्या मालकांना मोठा दिलासा मिळाला असून आता नियोक्ते म्हणजेच कंपन्यांना अनेक प्रकरणांमध्ये कमी दंड भरावा लागणार आहे। बघा, PF आणि पेन्शनचा नियम बदलला। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे EPFO कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPF पेन्शन आणि विमा योगदान जमा करण्यात डिफॉल्ट किंवा विलंब करणाऱ्या नियोक्तावरील दंडात्मक शुल्क हे कमी केले, जे यापूर्वी कमाल 25% होते, परंतु आता थकबाकी दरमहा 1% किंवा वार्षिक 12%वर कमी करण्यात आली आहे। अशा प्रकारे EPFO कडून नियो यांना मोठा दिलासा मिळाला आहे। कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नियोक्ताकडून दंड 3 योजनाच्या कर्मचारी पेन्शन योजना EPS, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी EPF योजना आणि कर्मचारी ठेव लिक्ड मासिक योगदानाच्या थकबाकीवर असेल। EPFO अंतर्गत विमा योजना म्हणजे EDLI 1% किंवा 12% दराने आकारली जाईल। बघा, आतापर्यंतचा दंड किती होता? बघा, आतापर्यंत 2 महिन्यापर्यंतच्या थकबाकीसाठी वार्षिक 5% आणि 2 पेक्षा जास्त तर 4 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी EPFO 10% दंड आकारायची। याशिवाय 4 महिन्यांपेक्षा जास्त पण 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 15% दंड तर 6 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीच्या डिफॉल्टसाठी प्रतिवर्ष 25% या ठिकाणी दंड आकारला जायचा। पण आता नवीन दंडाचा नियम अधिसूचनेच्या तारखेपासून लागू होईल। बघा, EPFO कडून नियोक्त्यांना मोठा दिलासा कशा पद्धतीने मिळालेला आहे। आता या नवीन नियमानुसार नियोक्ता म्हणजे कंपनीच्या मालकाला दिरंगाईसाठी या ठिकाणी कमी दंड भरावा लागेल। तसेच 2 महिने किंवा 4 महिन्याच्या डिफॉल्टसाठी दरमहा 1% दंडाची रक्कम भरणे अनिवार्य असेल। म्हणजे नियोक्तासाठी आता दंडाची रक्कम ही दुपटीहून अधिक कमी झाली आहे। EPFO नियमानुसार सध्या नियोक्ताने मागील महिन्याचे रिटर्न प्रत्येक महिन्याची 15 तारीख किंवा त्यापूर्वी EPFO कडे भरणे बंधनकारक असून असे न केल्यास त्यानंतर कोणताही विलंब डिफॉल्ट मानला जाईल आणि दंड लागू होईल। बघा, एकूणच अशा पद्धतीने EPFO कडून नियोक्त्यांना मोठा दिलासा आणि तसेच या ठिकाणी आतापर्यंतचा दंड किती होता व एकूणच PF आणि पेन्शनचा नियम बदलला याबद्दल म्हणजे कोट्यावधी कर्मचाऱ्यांना EPFOचा दणका, PF धारकांसाठी महत्त्वाची माहिती, नियमामध्ये झाला मोठा बदल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।